हॅलो, सुप्रियाज डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर खूप दिवसापासून मला तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करायचं होतं. मी किती वाजता उठते, किती वाजता स्वयंपाक बनवते, माझा डबा किती वाजता बनवून तयार होतं, हे सगळंच मला शेअर करायचं होतं. तर इथं ना सकाळचे 6:15 वाजलेत आणि माझं सकाळी स्वयंपाक चालू होता. म्हणजे ऑलमोस्ट झालेला होता, भाजी पण शिजली होती. थोडंसं कूट टाकून भाजी हलवून बंद करायची होती. आणि इकडं माझ्या चपात्या होत आल्या होत्या. 4-5 चपात्या करायच्या असतात डब्याला, कारण साहेबांचे 2 मित्र लांबून येतात, तर ते डबा घेऊन येत नाहीत. मग त्यांच्यासाठी पण मी 2-3 चपात्या देत असते. मग त्यानुसार मला 4-5 चपात्या कराव्या लागतात. सकाळ सकाळचा चहा बनवला होता, कारण आजी बाबांना आज म्हणजे सकाळी लवकरच उठतात ते नेहमी. पण नेहमी आई बनवत असतात चहा त्यांच्यासाठी, किंवा पप्पा उठले तर पप्पा बनवतात. पण आज ना आई आणि पप्पा गावाला गेलेत. मग त्यांच्यासाठी आजीबाबांसाठी मी चहा बनवला आणि जाऊबाईंनी तो वतून दिला. तर आजीबाबांचा चहाचं इकडे तयारी झाली होती. त्यानंतर इकडं असा माझा डबा बनवून पॅक करायचा चालला होता. तर सकाळचे 6:15 वाजले होते. 6:15 6:30 झाले होते. आणि आमचे साहेब चालले होते ऑफिसला, कारण त्यांना मीटिंग असते लवकर, तर ते लवकर जातात. तर तेच इकडं गाडी चालू करायला आले होते. 10-1 मिनटं गाडी चालू करण्यात पण जातात. आणि सगळं आवरून रेनकोट वगैरे घालून जायला लागतं, त्यामुळे लवकरच निघतात ते. कारण पावसाचं वातावरण आहे, कधी कुठं थांबायला लागेल, म्हणून मग जरा लवकर जायला लागले त्यांना पण. नाहीतर किमान 7ला ते घरातून बाहेर पडतात, 7-7:15 पर्यंत. तर एवढ्या लवकर माझा डबा बनवून होतो. तर इथं ना मी यांना सोडायला दररोज येत असते, कारण तेवढंच रेनकोट हेल्मेट वगैरे घ्यायचं असतं त्यांचं, किंवा डबा त्यांना शूज वगैरे घालायचे असतात, म्हणून मग त्यांच्यासोबत येते. आणि त्यांना सोडायला आल्यानंतर 1-2 राऊंड मारून होतो सोसायटीला. तर त्यांच्या ह्याच्यानुसार पण आपलं चालणं होतं, म्हणून मग मी दररोज खाली येत असते. क्वचित वेळ मी येत नाही. तर असा काही माझा अवतार होता. आंघोळ नव्हती अजून, काही नाही, कारण बाबांना सगळ्यात अगोदर आंघोळ करायची असती. मग त्यांचं आंघोळ झाल्यानंतर साहेबांची आंघोळ, त्यांना ऑफिसला वगैरे गेल्यानंतर शिवांशचं आवरायचं असतं, कारण शिवांश 8:15ला शाळेत जातो. तर त्यांना मी सोडायला गेले होते. साहेबांना सोडून जर मी वर आले, तर असा काही पावसाचा आवाज येत होता, तुम्हाला आवाज येत असेल. खूप जोराचा पाऊस आला होता. आणि इकडं बघा माझं झाडू मारायचं चाललंय. ज्याला जे जमल ते सकाळी लवकर करतात. म्हणजे जाऊबाईंना वेळ असेल तर त्या झाडू मारतात, आईंना वेळ असेल आई मारतात, किंवा मग मी, असं आमचं रुटीन चालू असतं. झाडू मारून घेतला, इकडं आमटी टाकली. परत कुणाकुणाला चहा हवा होता त्यांच्यासाठी चहा ठेवला, भात धुवून ठेवला इकडं. आणि मी गेले आंघोळ करायला. आंघोळ करून वगैरे झाली. त्यानंतर असं काही देवपूजा जर माझ्याकडे असेल तर मी देवपूजा करते. पण आज देवपूजा जाऊबाई करणार होत्या, म्हणून मग देवाला वगैरे नमस्कार करून घेतला. ज्या दिवशी माझ्याकडे देवपूजा नसते त्या दिवशी ना मी फक्त आंघोळ झाल्यानंतर देवाला पाया पडून येते, हळदी कुंकू वगैरे लावून येते. स्वतःला मला हळदी कुंकू लावायला मस्त वाटतं आंघोळ झाल्या, कारण खूप छान असं प्रसन्न वाटतं. म्हणून मग माझं ते डेली रुटीन आहे बरं का. मी आंघोळ झाली की पहिलं देवघरात जाते आणि पाया पडून येते. तर इकडं जाऊबाईंची तयारी चालली होती. शिवांशची भाजी टाकली होती त्यांनी, कारण शिवांश जाणार होता, त्याला तिखट भाजी आवडत नाही. इकडं बाबांची आंघोळ वगैरे झालेली असते. एव्हाना बाबा खाली गेलेले असतात चालायला. थोडंसं पप्पा फिरवून आणतात आणि परत चालायला जातात. ते बाबा 11:45ला वरती येतात. सर्वस्वी इकडं ना झोपली होती. आणि बाबा खाली न जाण्याचं कारण आज खूप पाऊस होता, म्हणून बाबांना जाऊ नका म्हटलं होतं. इकडं 8 वाजून गेले होते आणि शिवांश चालला होता शाळेत. तर त्याची मम्मा त्याला शाळेत सोडायला चालली होती. पण आमचा शिवांश असं काही एकदम दुःखी असतो शाळेत जाताना बरं का. त्याला खूप म्हणजे रडायला येतं शाळेत जाताना. आज तो रडत नाही, आठवडा झालं त्यानं रडणं जरा कमी केले. पण खूप म्हणजे खूप तो त्रास देतो शाळेत जाताना. एकदा शाळेत गेला की थांबतो तिथं, पण जाईपर्यंत खूप दंगा करतो. जाऊबाई बाहेर गेल्या होत्या, आई पण नाही तिकडं, म्हणून मग मी इथं सर्वस्वीच्या इथं कांदा टोमॅटो चिरायला आली होती, कारण आम्हाला करायचा होता नाश्ता. तर आमचं बऱ्यापैकी स्वयंपाक बनत आलेला होता. पण पाऊस पडत असल्यामुळं ना खूप काहीतरी वेगळं खावं असं वाटत होतं. गरमागरम असावं, तिखट असावं असं. शिरा बनवायची विचार केला होता, पण ना मला आणि जाऊबाईंना दोघींना पण शिरा आवडत नाही, म्हणजे गोड जास्त नाहीच खाऊ खाऊ वाटत, म्हणून मग आम्ही
इप्पी बनवायचा विचार केला. मग जाऊबाई शिवांशला सोडायला गेलं तर येता येता त्या मॅगी किंवा इप्पी घेऊन येणार होत्या. तर त्यांनी इप्पी घेऊन आल्या. मग इथं मी इप्पी बनवायला घेतली बघा. तर इथं 1 पळी तेल टाकले छोट्याशा. त्यामध्ये असं आपण चिरलेला मगाचा कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला. तुम्हाला इप्पी आवडते का आणि पाऊस पडत असेल तर इप्पी खायची इच्छा होती का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडते. जर पाऊस पडत असेल ना तर गरम गरम इप्पी किंवा पोहे आणि त्यासोबत मस्त असा चहा, गरमागरम मस्त वातावरण वाटतं ना. म्हणजे वातावरण तसं झालं असलं की असलं खाणं खूप छान वाटतं. गरमागरम पोहे किंवा मग इप्पी आणि त्यासोबतच गरम चहा खूप भारी वाटतं. आणि जर सुट्टी असेल ना सगळ्यांना घरात तर त्या गोष्टीची म्हणजे ना शब्दात वर्णन नाही करू शकत एवढं भारी वाटतं. कारण सगळे असले तर सगळ्यांसाठी असं बनवून खाणं खूप छान वाटतं. मागच्या 15 दिवसात जेव्हा पूर आलेला ना तेव्हा पण आम्ही अशी छानशी इप्पी बनवली होती बरं का. आणि सगळ्यांनी मस्त अशी इप्पी खाल्ली होती पाऊस पडत होता तेव्हा. तर इकडं ना मी इप्पी बनवायला घेतली होती. 15 वाले 3 पॅकेट आणले होते आणि त्याचीच इप्पी बनवायची होती. कारण 4 माणसाचं आम्ही नाश्त्यासाठी होतो आणि 15 रुपयाची इप्पी 3 पॅकेट 4 माणसांना भरपूर होतात. कारण त्यात आपण कांदा टोमॅटो घालतो. 2 मिनिटात इप्पी बनते म्हणतात ना. त्यांचं मला खरंच आश्चर्य वाटतं की खरंच 2 मिनिटात इप्पी बनते का. त्याच्यापेक्षा ही अशी इप्पी कधी तर बनवून पहा. मी तुम्हाला ना हा पण लॉंग व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत. म्हणजे रेसिपी शेअर करेल इप्पीची माझ्या सासूबाईंच्या पद्धतीची. तर मी जी आत्ता बनवते ना इप्पी ती सासूबाई अशा बनवतात आणि आज मी पहिल्यांदाच अशी इप्पी बनवते. कारण नेहमी सासूबाई बनवत असतात किंवा जाऊबाई. तर त्यांच्या हातची मला आवडते त्यामुळे मी काही ती बनवायच्या नादाला लागत नाही. आणि त्यांच्याच हातची आवडते तर त्यांनाच बनवायला होते. त्याचंच आवडीनं खाऊ शकते मी. तर तुम्हाला अशी कुणाच्या हातची वेगळी भाजी किंवा एखादा पदार्थ आवडतो का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कारण कसं असतं आपल्या हाताला चव असते ना ते आहेच. पण आपण दुसऱ्याच्या हातचं पण असं आवडीनं खाणं ना खूप भारी वाटतं. तर असं काही बघा वातावरण झालंय आणि इथून बघा नदीचं पाणी दिसतंय. थोडंसं पाणी वाढलेलं आहे बहुतेक. धरणातून थोडं थोडं पाणी सोडले आणि पाणी दिसतंय बघा. नदी दिसते इथून. मी म्हणते ना आत्ता किचनमधून मी तुम्हाला दाखवलं तर व्ह्यू. तर इकडं इप्पी ना शिजते तोपर्यंत हे इप्पीमध्ये जे टॉपिंग होतं ना ते काढून घेतलं. आजकाल नवीन यायला लागले बरं का हे. पण खूप छान वाटतं. मला जास्त नाही आवडत पण घ्यावंसं वाटतं. वेगळी चव असते, तिखट नसतं. तर मी अर्ध्या इप्पीमध्ये हे घेते आणि अर्धी इप्पी अशीच खाते. इकडे आजीबाईंची पण आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आजीबाई पण बसलेले आहेत नाश्त्यासाठी इकडं. तर त्यांना थांबवून घेतलंय. त्या चालाय जातात खाली पण त्यांना म्हटलं थांबा नाश्ता करून जावा. आज आमच्यावरती जबाबदारी होती कारण आई पप्पा गावाला गेलेत, त्यांना एक कार्यक्रम आहे. तर इकडे इप्पी शिजते तोपर्यंत म्हटलं कपड्याची मशीन लावून घ्यावी. कारण आज सर्वस्वी आजारी होती. तिला आंघोळ घालायची नव्हती. तिचे हातपायच धुवायचे होते. तिला ताप येत होता म्हणून तिला आंघोळ नको म्हणत होते आजी, म्हणून तिला आज आंघोळ नव्हती. तर इकडे मी मशीन वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर बघा इकडं किती वाजलेत, 8:45 वाजलेत आणि आमचा सगळा स्वयंपाक होत आलाय. फक्त भाकरी राहिलेत कारण चपात्या पण आम्ही सकाळी सकाळी करून घेतल्या होत्या. पण थोडंसं नाश्ता पाहिजे कारण आमचं बाबांचं जेवण 11 वाजता होतं आणि त्यांचं झाल्यानंतर आम्ही जेवायला बसतो. खूप भूक लागून जाते म्हणून मग इकडं आम्ही नाश्त्याचा घाट घातला होता. चहा आणि नाश्ता एकदम तयार होता. मग गरमागरम आम्ही खायला घेतला आणि असं काही फोटोशूट करत होतो आम्ही. तर मला खूप आवडतात असे फोटो वगैरे काढायला किंवा वेगळे वेगळे पदार्थ केले तर फोटो काढायचे. माझं एक पहिलं फूड चॅनल होता इन्स्टावरती. तर त्याच्यावर मी नेहमी फोटो वगैरे टाकायचे. तर ही बघा अशी आपली इप्पी तयार झालेली आहे. खूप छान इप्पी लागते. ह्या प्रमाणात जर तुम्ही साहित्य वापरलं ना, याची रेसिपी मी लवकरच शेअर करेल तुमच्यासोबत. आणि असं काही आमची इप्पी पार्टी चालली होती. तुम्ही इप्पी कशी बनवता नक्की सांगा. का डायरेक्ट फक्त मसाला टाकून आवडते ते पण सांगा. शक्यतो मला हीच इप्पी आवडते. खूपच कधी जर हे नसेल तर मग मी अशी बनवून खाते पटकनवाली. नाश्ता झाल्यानंतर सगळ्यात मोठं काम काय असेल तर ते भांडी घासण्याचं, जे आमच्या जाऊबाई करत होत्या. आणि नंतर मग मी भाकरी थापायला चालू केल्या
तर मी भाकरी थापून देत होते आणि जाऊबाई भाजणार होत्या. आणि इथं पोळपाट घेतलाय कारण भाकरी थापायला. आत्ताच चपात्या मगाशी केलेल्या होत्या, त्याच्यावरच मी भाकरी थापायला घेतल्या होत्या. परातीत पण मला भाकरी थापता येते आणि छान जमते बरं का मला भाकरी. पण सकाळ सकाळी कणिक मळलेली असते, गडबडीत असल्यामुळं जास्त काय ते बाजूचे स्वच्छ झालेली नसली तर कधी कधी ते कडक झालेलं असतं कणिक मळलेली चपातीची परात, आणि त्यामुळं भाकरी तुटू शकते. आणि रिस्क नको म्हणून मग मी असं पोळपाटावर भाकरी थापून घेते. आणि जाऊबाईंना पण मग टाकण्यासाठी तव्यात इझी पडते म्हणून मी पोळपाटावर अशी भाकरी थापते. अशी काही माझी भाकरी तयार झाली. गोल छान मस्त भाकरी येतात बरं का मला पण. पण आमच्या सासूबाईंच्या त्याच्यापेक्षा छान असतात. मला त्यांच्या पण भाकरी आवडतात. इकडं मी भाकरी थापून दिली आणि जाऊबाईंची भाकरी भाजायचं काम चालू होतं. बऱ्यापैकी सगळाच स्वयंपाक आवरून झाला होता आणि भाकरीचं राहिलं होतं ते करून घेतलं. आणि त्यानंतर बघा जाऊबाईंचं इथं कपडे वाळत घालायचं काम चालू होतं. मिळून मिसळून आम्ही तिघीही वेगवेगळी कामं करत असतो. त्यानंतर बघा इथं माझी सर्वस्वी उठली होती आणि मला दाखवत होती, मम्मा हे बघ मी काय केले. ड्रॉवर उघडून त्याच्यावरती अशा काही गाड्या उभ्या केल्या होत्या तिनं. तर ना ही सगळे खेळ तिच्या दादाचे आहेत, म्हणजे शिवांशचे आहेत. कारण तो हे असे काही खेळ तिला शिकवत असतो आणि ती नंतर लक्षात ठेवून तसंच करायचा प्रयत्न करते. इकडे आजीबाबांकडून लाड करून घेऊन झालं होतं तिचं. आणि 11:15 वाजता शिवांशची शाळा सुटली. जाऊबाई त्याला घेऊन आल्या. नेहमी पप्पा आणत असतात, पण आज पप्पा आणि आई गावाला गेलेत तर त्यांचं शिवांशला आणायचं काम त्याच्या मम्मीकडे होतं. तर त्या घेऊन आल्या आणि त्यानंतर असं काय आम्ही तिघी जेवायला बसलो होतो. प्रत्येक वेळी ना आम्ही सगळे जेवायला बसतो, पप्पा आई सगळे जेवायला असतात, पण आज ते नव्हते तर आम्ही खूप मिस केलं त्या दोघांना. आणि इकडं बघा आमचा असा काही दिवस असतो आणि हा फक्त 12 वाजेपर्यंतचा दिवस आहे. त्यानंतर जेवण झाल्यावर भांडी वगैरे घासून घेतली, जी नेहमीच आपलं काम असतं. आणि असं काही मग आमचं सगळं स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं. आता त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम करणार आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणार. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.